मधुर रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण होळी स्पेशल मावा गुजिया किंवा खव्याची करंजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। अगदी हलवाई बनवतात तशीच मावा करंजी आज आपण बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने ही करंजी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली स्पेशल रेसिपी। सर्वात आधी आपण करंजी बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत। 1 कप मैदा मी इथे घेतलेला आहे। मैदा आपल्याला चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे। साधारण चिमूटभर मीठ आपण यात घालायचं आहे। त्याचबरोबर 1 चमचा साजूक तूप आपण इथे घालायचं आहे। 1 कप साठी 1 चमचा साजूक तूप वापरायचं आहे। तूप मी इथे नॉर्मल टेम्परेचरचे घेतलेले आहे। आपल्याला कडकडीत तुपाचे मोहन इथे नाही वापरायचे। तूप आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तूप मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले की आपल्याला थोडे थोडे पाणी मिक्स करून याचा घट्टसर डो तयार करायचा आहे। पुरीसाठी आपण जसे घट्ट पीठ मळतो तसेच पीठ आपल्याला इथे मळायचे आहे। पीठ मळताना एकदम पाणी नाही घालायचे, थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे। आणि तुम्ही इथे बघू शकताय पीठ आता मिळून यायला लागलेले आहे। साधारण अर्धा कप पाणी मी घेतलेले होते आणि त्यातले साधारण पाव कप पाणी आपण इथे यूज केलेले आहे। आणि आता आपले पीठ मळून झालेले आहे। आता आपण हे 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायचे आहे। तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया। मी इथे 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे। हा खवा मी घरच्या घरी बनवलेला आहे। 4 ते 5 चमचे मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे। तुम्ही याऐवजी किसलेले खोबरेही वापरू शकता। त्याचबरोबर मी इथे 1-1 चमचा काजू, पिस्ता आणि बदामचे काप करून घेतलेले आहे। तुम्ही चारोळेही यात ऍड करू शकता। अर्धा चमचा इलायची पावडर घेतलेली आहे। 4 ते 5 चमचे पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सर्वात आधी आपल्याला ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवले आहे। साधारण 1 चमचा मी साजूक तूप घालून घेतलेले आहे आणि हे ड्रायफ्रुट्स आपल्याला बारीक गॅसवर छान गोल्डन रंगावर भाजून घ्यायचे आहेत। आणि ड्रायफ्रुट्स इथे छान रोस्ट झालेले आहेत, आपण ते काढून घेणार आहोत। याच पॅन मध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचे आहे आणि तेही आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आहे। खोबरे भाजून घेतल्यामुळे करंजीला छान खमंग टेस्ट येते। खोबरे भाजायला वेळ लागत नाही। खोबरे आता छान भाजून झालेले आहे, तेही आपण काढून घेतलेले आहे। आता आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे। खवा आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। खवा भाजला की त्याचा कलर चेंज होतो आणि खवा भाजल्याचा छान वासही येतो। खव्याची करंजी खायला खूप टेस्टी लागते। फक्त आपल्याला खवा व्यवस्थित भाजावा लागतो। जर खवा व्यवस्थित भाजला गेला नाही तर करंजीचे सारण लवकर खराब होते आणि करंजी जास्त दिवस टिकत नाही। तुम्ही बघू शकता आपला खवा इथे छान भाजला गेलेला आहे आणि पॅन मधून तो सुटलेला आहे। आता हा खवा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि थंड होऊ द्यायचा आहे। आता खवा व्यवस्थित थंड झालेला आहे। आता आपण सारण तयार करून घेऊया। भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि खोबरे मी एका भांड्यात काढून घेतलेले आहे। त्याचबरोबर भाजलेला खवाही आपल्याला यात घालून घ्यायचा आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। खवा खोबऱ्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यात पिठी साखर घालायची आहे। जर खवा गरम असतानाच आपण पिठी साखर घातली तर करंजीचे सारण पातळ होण्याची शक्यता असते। इलायची पावडरही मी इथे घालून घेतलेली आहे। आता आपण पिठी साखर घालून घ्यायची आहे। तुम्ही पिठी साखरेऐवजी यामध्ये गूळ पावडर वापरली तरी चालेल। आणि आपले सारण इथे तयार झालेले आहे। आता आपण करंजी लाटून घेऊया। पीठही आपले छान भिजलेले आहे। आपण ते आता सॉफ्ट मळून घ्यायचे आहे, ज्यामुळे आपल्याला करंजी एकसारखी लाटता येईल। आणि आता पुरी लाटतो तेवढ्या आकाराचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। पुरी लाटताना आपल्याला पीठ किंवा तूप कशाचाच वापर करायचा नाहीये। पुरी आपली व्यवस्थित लाटली जाते आहे आणि इथे मध्यम आकाराची पुरी मी लाटून घेतलेली आहे। आता सगळ्या करंज्या आपल्याला एकसारख्या हव्या आहेत, एकच साईज मध्ये हव्या आहेत। त्यासाठी मी अशा प्रकारे डब्बा घेतलेला आहे। डब्याच्या साहाय्याने आपण एकाच साईजच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत। आता ही करंजी आपण विदाउट मोल्ड बनवणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी या पुरीमध्ये आपण मध्ये साधारण 1 चमचा सारण भरून घ्यायचे आहे। त्यानंतर पुरीच्या अर्ध्या साईडला आपल्याला कडांना थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे, ज्यामुळे करंजी व्यवस्थित चिकटली जाईल आणि तेलामध्ये ती सुटणार नाही। आता आपल्याला मधला भाग अशा प्रकारे जुळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हळूहळू कडा सर्व बाजूंनी आपल्याला व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या आहेत।
एका साईडनी कडा चिटकवल्या की दुसऱ्या साईडनी आपल्याला त्या व्यवस्थित प्रेस करत करत मिळून घ्यायच्या आहेत. तुम्ही याऐवजी करंजीच्या साच्याही वापरू शकता, पण बाजारामध्ये ज्या करंज्या मिळतात त्यामध्ये अशाच प्रकारची डिझाईन बनवलेली असते. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक साईड फोल्ड करून अशा प्रकारे प्रेस करत करत जायचं आहे. आणि हे पहा, अशा प्रकारे डिझाईन तयार होते आहे. अशा प्रकारे डिझाईन केल्यामुळे करंजी छान अट्रॅक्टिव्ह दिसते, रेखीव दिसते. फोल्ड करून आपल्याला प्रेस करायचं आहे. डिझाईन आपोआप तयार होते आहे. अशाच प्रकारे एंड पर्यंत आपल्याला ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे आणि एंडलाही आपल्याला ही करंजी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे. आणि हे पहा, आपली करंजी इथे तयार झालेली आहे. खूपच छान दिसत आहे. अशा प्रकारे करंजी बनवायला तुम्हाला हार्ड वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे प्रेस करून घ्या आणि फोर्कच्या साह्याने खूप छान डिझाईन तयार होते करंजीची. हे पहा, अशा प्रकारे फोर्कने फक्त आपल्याला कडांना प्रेस करून घ्यायचं आहे आणि ही करंजी दिसायला खूप छान दिसते. तुम्ही बघू शकताय. अशाच प्रकारे सर्व करंजी आपण तयार करून घेणार आहोत. आता आपल्याला करंजी फ्राय करून घ्यायची आहे. त्यासाठी मी ऑइल गरम करायला ठेवलेले आहे. करंजी फ्राय करण्यासाठी आपल्याला जास्त ताव नको आहे तेलाचा. आपल्याला ही करंजी बारीक गॅसवरच फ्राय करायची आहे. ऑइल गरम झालेले आहे आणि करंज्या आपण तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहे. आता बारीक गॅसवर या करंज्या छान गोल्डन रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि इथे आपण बारीक गॅसवरच करंजी छान फ्राय करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय, एकदम परफेक्ट कलर आलेला आहे आपल्या करंजीला. यापेक्षा जास्त आपल्याला करंजी फ्राय नाही करायची, आपण ती काढून घेणार आहोत. आणि आपली मावा करंजी किंवा मावा गुजिया इथे तयार झालेली आहे. अगदी हलवाई स्टाईल मावा करंजी इथे तयार झालेली आहे. होळी स्पेशल ही मावा करंजी तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमची मावा करंजी कशी बनली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.